तर मित्रांनो, IPLचं मिनी ऑक्शन झालेलं आहे आणि गुजरात टायटन्सची टीम कशी दिसतीये आणि कशा प्रकारे त्यांनी ऑक्शनमध्ये प्लेयर्स घेतलेत आणि किती स्ट्रॉंग त्यांची प्लेइंग 11 बनती ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर मित्रांनो, गुजरात टायटन्स या ऑप्शनमध्ये तुम्ही जर बघितलं असाल तर जास्त काही करताना दिसले नाही. त्यांनी एक जेसन होल्डर घेतलेला आहे. मित्रांनो, गुजरात टायटन्सनी 2 करोडच्या बेस प्राईजवर होता. 7 करोडपर्यंत बोली लावली. त्याच्या CSK बरोबर चेन्नई सुपर किंग्ससुद्धा जेसन होल्डरला बोली लावत होती. तर 7 करोडला जेसन होल्डर घेतलेला आहे. गुजरात टायटन्सने एक चांगला ऑलराऊंडर, एक भारी प्लेअर आहे. बॅटिंग करू शकतो, बॉलिंग करू शकतो. बॉलिंग जास्त हाईट आहे त्याची, तर चांगला बाउन्स वगैरे मिळू शकतो. तर चांगला प्लेअर जेसन होल्डर. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर टॉम बँटन घेतले त्यांनी. 2 करोडला बेस प्राईजवर घेतलेला आहे. त्यानंतर अशोक शर्मा अनकॅप प्लेअर आहे. 30 लाखाची बेस प्राईज होती. 90 लाखाला त्यांनी खरेदी केला आहे. त्यानंतर लुक वूड घेतला, एक चांगला बॉलर आहे मित्रांनो. BBLमध्ये तुम्ही बघितलं असेल तर एक चांगली बॉलिंग करतोय, चांगली विकेटसुद्धा भेटतात लुक वूडला. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल पृथ्वीराजला घेतलेले 30 लाखाच्या बेस्ट प्राईजवर अनकॅप प्लेअर आहे. तर जास्त काही करताना तुम्हाला जास्त दिसली नाही आहे थ्रू आउट ऑप्शन गुजरात टायटन्स. आणि त्यांनी फक्त जेसन होल्डर, एक चांगला प्लेअर मी म्हणतो ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर एक लुक वूड असेल, तो एक चांगला परफॉर्मन्स करतो बिग बॅश लीगमध्ये. त्यानंतर ऑलरेडी त्यांनी त्यांच्याकडून शेरफन रुदरफोर्डला सुद्धा जाऊन दिलेलं आहे. एक चांगला बिग हिटर चांगला त्यांनी एक जाऊन दिलेला आहे. सो आता त्यांची बघूया आता आपण प्लेइंग 11 कशी बनती गुजरात टायटन्सची. जर तुम्ही बघितलं असेल तर शुभमन गिल, जॉर्ज बटलर ओपनिंग करताना दिसणार आहे. त्यानंतर 3 नंबरला साई सुदर्शन येताना दिसणार आहे. तर 3 टॉप 3 एकदम क्लासिकल आहेत, चांगले बॅटिंग करणार आहेत. चांगली मॅच म्हणजे तिन्ही मॅच विनर आहेत. सो चांगले टॉप 3 आहेत त्यांच्याकडे. नंतर तुम्ही 4 नंबरला बघितलं तर मी वॉशिंग्टन सुंदर बघतोय. आता त्याला वरी पाठवलं पाहिजे, जसं त्यांनी मागच्या सीझनमध्ये सुद्धा केले. वॉशिंग्टन सुंदर तुम्हाला बरी येताना दिसत आहे. सर मी 4 नंबरला वॉशिंग्टन सुंदर बघतोय. 5 नंबरला तुम्ही बघितलं तर शाहरुख खान येताना दिसतोय. तो शाहरुख खान त्याची रेप्युटेशन झालेली तशा प्रकारे अजून तुम्ही बघितलं असेल एवढे सीझन गेले, 2-3 सीझन झाले शाहरुख खान आहे. बट त्याकडून असं एखादं सीझनसुद्धा एकदम असं डॉमिनेटिंग परफॉर्मन्स बघायला भेटलेला नाही आहे शाहरुख खानकडून. सो 5व्या नंबरला तरी त्यांच्याकडे जास्त काय ऑप्शन आहेत. शेरफन रुदरफोर्डला सुद्धा जाऊन दिलेलं आहे त्यांनी. तर शाहरुख खानच त्यांच्यासाठी आता फिनिशिंगचा रोल करण्यासाठी आहे. शाहरुख खान आहे तिथे 5व्या नंबरला. 6व्या नंबरला तुम्हाला जेसन होल्डर, एक क्वेश्चन मार्क आहे तिथं कोण खेळवलं पाहिजे, पण माझ्यासाठी आताच्या पॉईंटला जेसन होल्डर खेळेल तिथे 6व्या नंबरला, जो बॅटिंग करू शकतो आणि बॉलिंगसुद्धा करू शकतो. 7व्या नंबरला तुम्हाला साई किशोर खेळताना बघायला भेटेल. 8व्या नंबरला राशिद खान भेटेल, चांगला स्पिनर आहे. दोन्ही स्पिनर चांगले इकॉनॉमिकल राहू शकतात. तर 9 नंबरला तुम्ही कागिसो रबाडा खेळवताल. 10 नंबरला प्रसिद्ध कृष्णा आणि 11व्या नंबरला मोहम्मद सिराज. तर अशा प्रकारे त्यांची प्लेइंग 11 बनते मित्रांनो. जर तुम्ही बघितलं असेल तर ह्याच्यामध्ये जॉर्ज बटलर एक ओव्हरसीज ऑप्शन ते खेळतो, जेसन होल्डर ओव्हरसीज ऑप्शनमध्ये येतो आहे आणि कागिसो रबाडा एक ओव्हरसीज ऑप्शनमध्ये येतो आहे. तर 3 ओव्हरसीज ऑप्शन आहेत त्यांच्याकडे. मी प्लेइंग 11मध्ये ठेवलेले आहेत त्यांच्यासाठी. तर त्यांना कोणी मध्ये जर आणायचं असेल एक बॅट्समन तर टॉम बँटन एक त्यांनी घेतलेला आहे. तर टॉम बँटन नक्कीच प्लेइंग 11मध्ये येऊ शकतो. ओपनिंग पोझिशनसाठी तर जागा बनत नाही. शुभमन गिल, जॉर्ज बटलर आहेत. तर कदाचित टॉम बँटनची जागासुद्धा बनताना मी नाही बघत आहे कारण प्लेइंग 11मध्ये. कारण टॉम बँटन एक चांगला हाय ऑर्डरमध्ये खेळणारा बॅट्समन आहे. तुम्ही त्याला लास्टला पाठवू शकत नाही. सो अशीच प्लेइंग 11 बनती मित्रांनो. तुम्ही जर बघितलं असेल प्लेइंग 11मध्ये तर फायर पॉवर कमी दिसते. ज्यावेळेस मॅच संपवायची आहे तिथं जास्त तसे फिनिशिंग रोलला दिसणारे प्लेयर्स आहेत. शाहरुख खानच एक तुम्हाला दिसतो तिथं शेरफन रुदरफोर्ड खेळत होता. डेफिनेटली इम्पॅक्ट प्लेअरमध्ये राहुल तेवतिया येईल. बट स्टील मला वाटतं की जे कॅरेबियन किंवा एक जास्त पॉवर हिटरचे जे प्लेयर असतात, एकदम बॉल बाउंड्रीच्या बाहेर टाकणारे, तसं एकही प्लेअर दिसत नाही मला लास्टमध्ये शाहरुख खान सोडला. तर शाहरुख खानचा सुद्धा फॉर्मचा जास्त भरोसा नाही आहे कारण तुम्ही 3-4 सीझन झालं त्याला बघताय. अजूनसुद्धा मला वाटत नाही की असं डॉमिनेटिंग परफॉर्मन्स त्यांनी कोणत्याही सीझनला दिलेला आहे. तर तिथं तुम्हाला थोडं मिस दिसतं आहे गुजरात टायटन्सच्या प्लेइंग 11वर. तर बॉलिंग चांगली आहे, बॉलिंग नो डाऊट 1 नंबर बॉलिंग आहे. जेसन होल्डर बॉलिंग करतोय. साई किशोर, राशिद खान एकदम टॉप लेवल बॉलिंग आहे. वॉशिंग्टन सुंदर जो आत्ताच्या प्लेइंग 11मध्ये सुद्धा 7 बॉलर आहे. सो बॉलिंगमध्ये काहीच नाही. बट बॅटिंगमध्ये अजून थोडी फायर पॉवर मी एक्सपेक्ट करत होतो, बट ती नाही दिसत आहे मला. तर नक्कीच इम्पॅक्ट प्लेमध्ये राहुल तेवतिया येऊ शकतो फिनिशिंग करण्यासाठी, किंवा इशांत शर्मा त्यांच्याकडे आहे.
अनुज रावत आहे तो तर इम्पॅक्ट प्लेयर्समध्ये आहेत चांगले प्लेयर्स, पण मला वाटतं की फायर पॉवर तुम्हाला कमी आहे गुजरात टायटन्समध्ये. शेरफान रुदरफॉर्ड जे काम करत होतं त्याचे नक्कीच कमी गुजरात टायटन्सला होऊ शकते या आय पी एलमध्ये. सो अशी प्लेइंग 11 बनती गुजरात टायटन्सची. तर मी त्यांना 10च्या स्केलवर जर रेट करायचं म्हणलं तर गुजरात टायटन्सला मी 7.5 देईन, कारण टीम चांगली आहे. बट मला वाटतं की थोडंसं फिनिशिंगच्या रोलला ज्यावेळेस मॅच लास्ट 5-10 ओव्हरमध्ये जाते तिथं लॅग करताना दिसू शकते तुम्हाला गुजरात टायटन्स. तर त्यांच्यासाठी माझ्याकडून रेटिंग असेल 7.5. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच मराठी भाषेमध्ये आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मराठीमध्ये क्रिकेटमधील सर्व घडामोडी ऐकण्यासाठी व सगळे अपडेट्स घेण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.